एकांकिका आहे. श्यामची आई झाल्यानंतर त्या पूर्ण पाहून आपल्याला जायचं आहे. श्यामची आई पुस्तकाच्या आधारापेक्षा दुधाचं नातं फार महान असतं. कारण आई या शब्दापुढे सर्व जग लहान असतं. कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. आई म्हणजे निसर्गसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न. आणि असंच एक आई रूपी स्वप्न पडलं एका मराठी साहित्यिकाला. एका गरीब कुटुंबात जन्म घेऊनही आपल्या संस्काराने श्रीमंती बहाल करणारी आई. लहान मुलांवर संस्कारांची बीजारोपण करणारी हीच आई मोठ्यांनाही जीवनातला गर्भित अर्थ अगदी सहजपणे सांगून जाते. आई ही पुढच्या पिढीचे आयुष्य सुसंस्कृत करणारी एक विलक्षण संजीवनीच आहे. कारण आईने दिलेल्या संस्कारानेच घराघरात श्याम घडतील आणि संस्कारी समाज निर्माण होईल. देश संस्कृत होण्यापासून राहणार नाही एवढी ताकद आणि क्षमता त्या आईच्या संस्कारात आहे. असंच नातं श्याम आणि त्याच्या आईमधलं, कधी आनंददायी तर कधी डोळे भरून रडवणार. हा श्याम असला जरी तुमच्या आमच्या परिचयाचा, परंतु प्रत्येक अशा एका पिढीला श्यामची गरज आहे. आणि श्यामला मिळालेल्या संस्कारांचा अनमोल ठेवा देणाऱ्या आईची आहे. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारी तीच. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता लाभली होती. आश्रमातील त्याच्या सवंगड्यांनी त्याला विचारले, श्याम, तुझ्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कोठून आला? ही सेवावृत्ती, ही निरअहंकारिता कोठून आली? आणि याच प्रश्नाचे श्यामने दिलेले उत्तर उलगडून सांगण्यासाठी आम्ही श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करत आहोत एकांकिका श्याम म्हणतो. प्रेम करा, प्रेमाने राहावं, सदैव सुखी राहावं. प्राण्यांवर, पक्ष्यांवर, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा. अत्यंत हलाखीतही कसं राहावं हे सुद्धा तिनेच मला शिकवलं. मी काय आहे? मी कोणीच नाही. माझ्या आईचं हे देव. माझ्यात जे काही चांगलं आहे ते माझ्या आईचं आहे. आई माझी गुरु, तीच माझी कल्पना. तिनं मला सारं काही दिलं. प्रेमळपणे बघावयास, बोलावयास तिनेच मला शिकवलं. दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमावता कसं राहावं हे सुद्धा तिनेच मला शिकवलं. गड्यांनो, माझं असं सांगण्यासारखं काहीच नाही. माझी आई कशी होती हे मी तुम्हाला सांगते. तिच्या आठवणीतल्या त्या गोष्टी सांगते. तिचे गुणगान गाऊन हे ओठ पवित्र करते. तिची स्मृती आली. एक घंटा झाली. श्याम आला असेल. श्याम आज गोष्ट सांगणार आहे. हो, चला चला. प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. श्याम, आज तू आम्हाला गोष्ट सांगणार होतास ना? हो, सांग ना सांग. अरे पण कशाला? श्याम, तू सर्वांचं ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र कार्य काही सांगत नाहीस. तू आपली अनुभव संबंधी कार्य करून ठेवतोस. आम्हीही आजाराची सेवा करतो, तूही करतोस, परंतु तू त्या आजाराच्याही होतोस. आम्हाला का होता येत नाही? सांग, ही जादू कोठून आणलीस? सांग, हा तुझ्या जीवनात सुगंध कोणी मिसळला? सांग, ही कस्तुरी कोणी होती? सांग ना श्याम. हो हो, सांगतो. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. आईचे सासर श्रीमंत होते. आईच्या गळ्यात सोन्या मोत्यांची दागिने होती. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. कशाला स्फोट नव्हता. माझे वडील खोत होते. खोत म्हणजे गावाचा शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. खोताला वाटेल त्याला कामाला बोलवावे. खोत गरिबांच्या कष्टावर जगत असत. एका अमावास्येची गोष्ट होती. माझे वडील वडवलीला जाणार होते. यशोदा, आम्ही जरा वडवलीत जाऊन येतो. आता यावेळेला? हो, जावेच लागणार, नाही तर शेतसारा वेळ गोळा होणार नाही. पण जाणे गरजेचं आहे. पण आता तर अंधार झालाय. तुम्ही जाऊस तर रात्र होईल. हो हो, पण शेतसारा वेळ गोळा झाल्यानंतर काय आपण खिशातून पैसे भरणार आहोत का? अरे भाऊराव, कुठे निघालास एवढ्या रात्री? काकू, वडवलीत चाललोय. अरे आज अमावस्याची रात म्हणजे दैत्याची रात. एवढ्या रात्री जाणं बरं नव्हे. काकू आमच्यासोबत सदा आहे ना. सदा, चल येतोच आम्ही, काळजी नको. यशोदे, बघ बाई आता तूच काय ते. बघा,
श्यामने सर्व गुलबक्षीच्या कळ्या फुलात सहित तोडून दिल्या. आपल्याला एकही फुल ठेवले नाही. आता आपण काय करायचे? आता आपण श्यामच्या आईकडे जाऊ. आता आपण श्यामच्या आईकडे जाऊन सगळे सांगू. हो हो, चला जाऊया श्यामच्या आईकडे. श्यामची आई, ओ श्यामची आई, काय झालं रे बाळ? श्यामने सर्व गुलबक्षीच्या कळ्या फुलांसहित तोडून दिल्या. आम्हाला पुण्यासाठी एकही फुल ठेवले नाही. श्याम, हे काय सांगत आहेत? ओ आई, मी झाडावरची सगळी फुले कळ्यांसहित तोडली. असं करू नये श्याम. थांबा मुलांनी, मी आताच तुम्हाला फुलं आणतो. हे घ्या. श्यामने आम्हाला एकही फुल दिले नाही, पण तुम्ही मात्र आम्हाला फुले दिलीत ना श्यामची आई. श्यामची आई, तुम्ही किती चांगले आहात. श्यामची आई, येतो आम्ही. श्याम, येतो आम्ही. श्याम, असं करू नये. आणि सर्वात वाईट म्हणजे दुसऱ्याची घरची फुले त्यांना न सांगता तोडून आणणे. झाडं म्हणजे फुलांच्या माता. ते त्यांच्या मांडीवरच छान फुलतात. देवाला एक फुल मिळाले तरी ते पुरे, परंतु ते नीट फुललेले असावे. परत असं करू नको हा श्याम. हो आई, मी इथून पुढे कधीही मुख्या काळ्या तोडणार नाही. त्यांना नीट फुलं देईल, मगच तोडेल. किती छान संस्कार आहेत ना. दुसऱ्याच्या घरची फुले त्याला न सांगता तोडू नये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुकी फुले तोडू. झाडे म्हणजे फुलांच्या माता. त्यांच्या मांडीवरच कळ्यात छान फुलतात. देवाला एक फुल मिळालं तरी ते पुरं, पण ते पूर्णपणे फुललेलं असावे. काकू काकू, घात झाला. भाऊरावांना घेरलं त्यांनी. मी कसा बसा आलो तेथून. मग तू एकटा सोडून निघून आलास त्याला? असं गेलस तू? यशोदे, काय करायचे ग आता? जा, निघ, त्याला शोधून आण आणि घेऊन ये त्याला घरी. आजी, काय झालं ग बाबांना? भाऊरावावर हल्ला झाला रे. आई, बाबा लवकर घरी येतील ना ग परत? काकू, भाऊ आले, बाबा आले, बाबा आले. भाऊराव आला? मारलं तर नाही ना रे त्यांनी तुला? नाही ग काकू, मी ठीक आहे. ते तरी काय करणार बिचारे. त्यांना त्यांच्या पोरा बाळांची पोट भरण्यासाठीच तर हे करावं लागतं. अरे, तू सुखरूप घरी यावास म्हणून यशोदेने सावित्रीचं व्रत स्वीकारलंय रे. आता त्या देवालाच काळजी. हो हो, होईल सर्व ठीक. चला. आईने सावित्रीचे कठीण व्रत स्वीकारले, मात्र आईची स्थिती खूप खालवली. श्याम, श्याम. आलो आई. तुला बरं नाही वाटत आहे का? तुझे पाय चेपून देऊ का? नाही रे बाबा, माझं फक्त एकच. माझं नाव उद्या सावित्रीचं व्रत आहे. मी उद्या वडाला पूजा करून 3 प्रदक्षिणा घालेल. बाकीच्या तू घाल. हं. ए आई, माझ्या प्रदक्षिणा कशा चालतील ग? का नाही चालणार? तू तर माझंच रूप आहेस ना. कोणाला नाही, पण त्या देवाला सगळं माहिती असतं रे. आई, मला लाज वाटते. मला माझे सगळे मित्र चिडवतील बायको बायको म्हणून. नाही नाही, बाकी सगळं काही सांग, मात्र त्या प्रदक्षिणा मला घालायला सांगू नको. लाज वाटते? आईचे काम करायला लाज वाटते श्याम तुला? अरे श्याम, पाप करताना लाज वाटू दे. चांगले काम करताना कसली आली ही लाज? माफ कर आई मला. मी घालील तुझ्या प्रदक्षिणा, पण तू तुझी काळजी घे. आई म्हणाली, पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. तिचे ते शब्द माझ्या मनात फार खोल गेले व मी प्रदक्षिणा घातल्या. श्याम, आपले मास्तर अजून आले नाही. श्याम, आपल्या मास्तरला वेळ आहे. आज तू आम्हाला शिकवशील का? हो हो श्याम, आज तूच शिकव आम्हाला. नको नको, मास्तर मला मारतील. नाही नाही, मास्तरला यायला वेळ आहे. शिकव ना श्याम. बर बर, थांब जरा.
माफ करा मास्तर, चूक झाली. बस खाली. आता तुमच्या सगळ्यांकडे बेतच बघतो. थांबा. उठ श्याम, मला कविता म्हणून दाखव सगळी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसुर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप चला चला, शाळा सुटली. अरे तुम्ही सगळे कुठे चालले? मास्तर, शाळा सुटली. वडिलांनी भावा बहिणीच्या लग्नासाठी सावकाराकडनं कर्ज घेतलं होतं. कर्ज वसुलीसाठी सावकाराचा माणूस वामनराव आला होता. वडिलांजवळ पैसे नव्हते. त्यांना फार चिंता वाटत होती. आहात का घरी? आलो. वामनराव, आत या ना, बसा ना. ते राहून ते सगळं मला सांग, आता सावकाराचे कर्ज कधी फेडणार? फेडतो लवकरच वामनराव. आतापर्यंतच कर्ज फेडता फेडता सगळे काही विकले हो. हे मला काही सांगू नका. आता सावकाराचे कर्ज देण्यासाठी तुम्ही तुमची बायको विका. भाऊराव, हे काय बोलत आहात तुम्ही? आत्ताच्या आता इथून चालते वा. ठीक आहे, आता मी घरादाराची जप्ती करेल तेव्हा स्वस्त बसेल. हो, काय केलं हे तुम्ही? मी समजावत होतो ना त्यांना. अशी घाणेरडी बोलली मी नाही ऐकून घेणार. अरे पुरुषा, तुला घराची जप्ती होणार आता तुम्ही कुठे राहणार? आम्ही नाही जाणार, आमचे घर सोडून वगैरे. आम्ही आमच्याच घरात राहणार आहोत. अरे पुरुषा, आता तुमच्या घराची जप्ती होणार, आता तुम्ही कुठे राहणार? यालाच काही माहिती नाही. याच्या घरी सावकाराचा माणूस गेला होता आणि आता घराबाहेर काढणार आहे. आता ना काय बोलू, मी चाललोय तू. काय झालं पुरुषोत्तम, असा का बसलास? आई, या शाळेतील मला सारे मुलं चिडत होती की तुझ्या जप्ती येणार, तुला आता घर राहणार नाही.
आई या शाळेतील सर्व मुले असं का म्हणत होती का खरंच आपल्याला घर राहणार नाही का? आपल्याला घरातून बाहेर काढणार आहेत का? सांग ना आई. आई मला पण शाळेची फी भरायची आहे, मग सावकारचे पैसेही द्यायचे आहे. माझ्या शाळेची फी कशी भरायची ग? श्याम, आता तुझे शिक्षण तूच पूर्ण करायला हवेस, कारण तुझी फी भरण्या इतकाही पैसा आपल्याकडे राहिलेला नाही. पैसे भरण्याची आपली सध्या परिस्थिती नाही रे श्याम. आई तुला माझ्याबद्दल कसंच काही वाटत नाही का? तुझ्या मुलाच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते का? तुझ्या मुलगा जीवनात खूप मोठा व्हावा असे तुला वाटत नाही का? नाही रे श्याम, माझ्या मुलाने खूप मोठे व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये, तर स्वतःच्या पायावर मोठे व्हावे. आई मी काय करू? श्याम, जसा ध्रुव आई बापाला सोडून रानात गेला, त्याने देवासाठी तपश्चर्या केली, तसं तूही घर सोडून जा. तू विद्येसाठी तपश्चर्या कर. बाकीचे मी दुसरं काय सांगू रे बाळा तुला? आई तिकडे औंध म्हणून संस्थान आहे, तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी माधुकरी मागून माझे जेवण करीन व माझे शिक्षणही करीन. त्या परक्या गावात मला कोण असणार आहे? मी कोणाचेही काम करीन. श्याम, माधुकरी मागणे पाप नाही. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरीचा हाडी करू नको. चोरीचा हाडी करू नको. आई बापांना विसरू नको, बहीण भावांना विसरू नको. हो आई. मी तरी घरातील सर्व देवांना नमस्कार करून सर्वांचा निरोप घेऊन मी निघालो. पण तिकडे कोर्टात सावकाराचं देणं योग्य ठरलं. आहे तेवढी सारी मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असे सांगण्यात आले. सावकारानं सर्व एका खोलीत कोंडून घर सील केलं. आई आतून बाहेरून पूर्णपणे भाजून निघाली होती. आई म्हणाली, भीती होती तेच घडलं. आता जगणं काय आणि मरणं काय ते सारखंच. त्या दिवसापासून आई अंथरुणाला खिळली. ओठ हलत होते, पण ते ओठ राम म्हणत होते की श्याम हे कोणालाच कळालं नाही. शेवटी या जगाच्या जंजाळातून सुटून आई तिच्या मोठ्या आईच्या कुशीत प्रेमाची उब मिळावी म्हणून निघून गेली. जगातील सर्व माता श्यामच्या होऊ दे, एकच नाही तर अनेक माता त्याला लाभू दे म्हणून माझी आई निघून गेली असेल. पण या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन गेली. आई काय झाले श्याम? नामदेव, आई माझ्या स्वप्नात आली होती. ती मला हाक मारत होती. ती बोलली, काय रे मला भेटायला आलं नाही? तुला त्यांनी कळवलं नाही का? नामदेव, आई आजारी आहे अशी सारखी मनाला चिंता लागली आहे रे. घरी जावेसे वाटते पण पैसे. माझी मनी ऑर्डर आली आहे 10 रुपये, ती तुला पुरे. आईला माझा नमस्कार सांग. मीही आलो असतो पण पैसे नाही. सावकाश जा. मावशी, मावशी तू इकडे कुठे? पुण्याला निघाली आहेस का? आईचं बरे आहे का? मावशी तू बोलत का नाहीये? श्याम, श्याम तुझी आई माझी अक्का देवाजवळ गेली. काय? पण मला बोलवलं का नाही मावशी? मला स्वप्न पडलं म्हणून मी आलो. पण आता कोर्टची आई. शांत हो श्याम. त्या दिवशी तुझी सारखी ती आठवण काढत होती. तूच तिला सारखा दिसत होता. भले अजून पट्टी आहे श्याम.
2 दिवसात अक्का जाईल असे वाटले नव्हते. तुला बोलवायचे ठरवले, परंतु त्याच दिवशी अक्का गेली. मी तुम्हाला अक्काची आठवण होऊ देणार नाही. मावशी, माझी केवढी मनोरथ, तिला सुख देईल, तिला फुलं सारखं ठेवाल. पण आता कशाला शिकून जर आईची सेवा करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला शिकू मी? तुझ्या वडिलांसाठी, भावांसाठी शिक, आमच्यासाठी शिक. आईला प्रेम देणार होतास ना, ते जगाला दे, जगातील दुःखी मातांना दे. मावशी, तू परत निघाली? हो, इथे माझ्याने राहावे ना. उद्या 3रा दिवस. असती सिंचे नाही. तू तिचा लाडका म्हणून उत्तर क्रियेला आला. येताना अस्थी घेऊन ये, गंगेत नेऊन विसर्जित करू. मावशी, मी घरी कसं जाऊ? आई गेली तरी प्रेम रूप आई, स्मृतिरूप आई तुझ्या जवळ आहे. जिथे जाशील तिथे आहे. श्याम बाळा, तू आलास? 2 दिवस उशीर झाला रे बाळा तुला यायला. आई आपल्याला सोडून निघून गेली रे श्याम, निघून गेली. रडू नको श्याम. आई आपल्याला सोडून गेली रे, पण तुला कळायला माझ्याकडे वेळ. शांत हो पुरुषोत्तम, शांत हो. आता माझ्या जवळ राहिले होते ते फक्त माझ्या आईने मला दिलेले संस्कार, आणि याच संस्कारांची शिदोरी घेऊन तिने दिलेला मानवता धर्म मी मनापासून जोपासण्याचे ठरवले. साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण दिली, आणि याच शिकवणीतून साने गुरुजी प्रत्येकामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेले दिसून येतात. साने गुरुजींनी दिलेले संस्कार आपण कधीही विसरू शकत नाही. प्रेम
राम म्हणतो या एका